मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज आपण आंबोळ्या बनवणार आहोत। तर आंबोळीसाठी काय साहित्य लागते ना ते बघूया आपण। 1 वाटी आपण उडदाची डाळ घेतले, या वाटीने घेतले बघा। या सेम पेल्याने आपण 3 पेला तांदूळ घेणार आहोत। साधा आपण जो कोणता तांदूळ घरात वापरत असू तो घ्यायचा आहे। तर आपण 3 पेले तांदूळ घेतोय। आता आपण चमच्याच्या मापाने 1 टीस्पून मेथी घेतली। आपण आता 1 चमचा मेथी घेतली। 2 टेबलस्पून आपण धणे घेतलेत। पाव वाटी आपण चणा डाळ घेतली। तर आता हे सगळं जे सामान आहे तांदूळ बिंदूळ सगळं आपण धुवून स्वच्छ एकत्रच भिजत घालणार आहे आणि सकाळी आपण हे वाटून घ्यायचं। तर आता हे धुवून स्वच्छ भिजायला ठेवूया। आता आपण बघा एवढं पाणी घातलंय आणि भिजत ठेवूया 7-8 तास। आपण पाव वाटी पोहे भिजवून घेतले हे बघा, आणि आता हे वाटणामध्ये टाकायचे। त्या हे जे पेस्ट आहे ना त्याच्यात टाकायचे आणि हे सगळं जे आपण रात्रभर भिजवलंय ते वाटून घेऊया आपण। तर आपलं जे मिश्रण होतं आपण 8 तासासाठी भिजत टाकले ते चांगलं वर आलेलं आहे बघा, चांगलं फसफसलं एकदम मस्तपैकी। आता ना हे असं कन्सिस्टन्सी हवी। याच्यामध्ये 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं आपण आणि चांगलं असं फेसून घेतलं एकदम मस्तपैकी। आता आपण तवा गरम केलाय। तेल लावून घेऊया जरासं। तव्यावर आपण 2 पळ्या बॅटर टाकून घेतलं आणि जाडसरच पसरवून घेतलं। आणि झाकून ठेवूया स्लो गॅसवर। छान जाळी सुटले आंबोळीला। आता पहिले कडा सोडवायचा प्रयत्न करायचा साईडनी सर्व, आणि कडा सुटल्या की आपण आतमध्ये कलता टाकून जी आंबोळी आहे ती उचलायचा प्रयत्न करायचा। कलर बघा किती छान आलाय, सगळीकडनं एकदम एकसारखा कलर आहे। आता परत ही साईड पण आपण जरा झाकूया। थोडी थोडी उचलून बघायची निघते का, निघत असेल तरच घालायची। दुसरी साईड पण झालेली आहे। आता आपण काढून घेऊया।
बघा किती छान स्पॉन्जी अशी आपली आंबोळी झालेली आहे. कलर पण खूप छान आलाय. तर त्या सेम पिठाने म्हणजे आंबोळीच्याच पिठाने मी एक डोसा पण टाकून घेतला. तव्यावर टाकून एकदम पातळ पसरवून घेतला. तर मी पहिल्यांदाच डोसा करून बघितला, ट्राय केला पहिल्यांदाच आणि डोसा खरंच छान झाला आहे. तुटला थोडासा, तर मी काय शॉर्ट वगैरे कट नाही केलं, जसं आहे तसंच तुम्हाला दाखवलं आहे. थोडासा माझा डोसा तुटला, तर मी पहिल्यांदाच बनवते त्या हिशोबाने तर खूप चांगला आहे आणि खरंच खूप क्रिस्पीसुद्धा झाला आहे. तुम्ही बघू शकता बघा. आता मी या सेम पिठापासून परत 2-3 डोसे बनवले. म्हणजे या आंबोळीच्याच पिठापासून मी आंबोळ्या तर बनवल्याच, पण डोसेसुद्धा खूपच छान असे अप्रतिम टेस्टचे बनवले. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की बनवून बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. नंतरचे सर्व डोसे अख्खे निघाले आणि छान निघाले, क्रिस्पी झालेले होते. तुम्ही रेसिपी नक्की फॉलो करा आणि कशी झालेली ते नक्की कळवा. एकदम सॉफ्ट आणि गुबगुबीत अशा आंबोळीबरोबर मी चिकन सर्व केलं आहे. तुम्ही चटणीसुद्धा करू शकता, डाळ करू शकता, म्हणजे आपली सांबार बनवू शकता. तुम्हाला जे आवडेल त्याच्याबरोबर तुम्ही आंबोळी खाऊ शकता.